एकेकाळी सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराची सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य याची हमी मानली जायची. पण आज लाखो तरुण वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, तरीही भरती निघत नाही. निघाली तर जागा कमी, परीक्षा झाली तर निकालाला उशीर आणि पदे वर्षानुवर्ष रिक्तच राहतात. मग प्रश्न असा आहे, भारतात सरकारी नोकऱ्या खरंच कमी होत आहेत का, की फक्त तरुणांची भावना तशी झाली आहे? जर सरकारी नोकऱ्या कमी होत असतील तर त्यामागे कारण काय आहे? सरकारकडे पैसे नाहीत, की सरकारची धोरणे बदलत आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आकडे, धोरणे आणि वास्तव याच्या आधारे संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत. भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होतात, पण खासगी क्षेत्रात नोकरीची अनिश्चितता, कमी पगार, दीर्घ कामाचे तास आणि रोजगारातील अस्थिरता यामुळे सरकारी नोकरी अजूनही सर्वात सुरक्षित पर्याय मानली जाते. यामुळे काही हजार जागांसाठी लाखो अर्ज येतात. सरकारी नोकऱ्या कमी होण्यामागील कारणे काय आहेत? नंबर 1, सरकारचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन हा मोठा खर्च असतो. त्यामुळे अनेक विभाग नवीन कायमस्वरूपी भरती करण्याऐवजी खर्च नियंत्रणावर भर देतात. नंबर 2, कंत्राटी भरती वाढत आहे. अनेक विभाग कायमस्वरूपी भरती करण्याऐवजी कंत्राटी कर्मचारी नियुक्त करत आहेत. त्यामुळे सरकारचा दीर्घकालीन आर्थिक भार कमी होतो. नंबर 3, तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाची गरज कमी. ऑनलाईन सेवा, डिजिटल पेमेंट, ई ऑफिस, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन यामुळे पूर्वी ज्या कामासाठी अनेक कर्मचारी लागायचे ती कामे आता कमी मनुष्यबळात होत आहेत. नंबर 4, अनेक पदे रिक्तच राहतात. देशातील अनेक सरकारी विभागांमध्ये हजारो पदे रिक्त असतानाही भरती वेळेवर होत नाही. भरती प्रक्रिया, न्यायालयीन वाद, प्रशासकीय विलंब यामुळे अनेक जागा दीर्घकाळ भरल्या जात नाहीत. नंबर 5, सार्वजनिक क्षेत्रातील बदल. काही सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, काही संस्थांचे विलिनीकरण आणि पुनर्रचना यामुळे नवीन भरतीचे प्रमाण कमी झाले आहे. भारतात लोकसंख्या वाढत आहे, शिक्षित तरुणांची संख्या वाढत आहे, परंतु सरकारी विभागामध्ये नवीन पदांची निर्मिती त्याच वेगाने होत नाही. म्हणून स्पर्धा दिवसेदिवस तीव्र होत आहे. सरकारचे म्हणणे असे असते की रोजगार फक्त सरकारनेच द्यायचा नसतो. उद्योग, सेवा क्षेत्र, स्टार्टअप आणि उत्पादन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र अनेक तरुणांच्या मते खासगी क्षेत्रातील रोजगाराची गुणवत्ता, वेतन आणि सुरक्षितता ही अजूनही मोठी चिंता आहे. तरुणासमोरील आव्हाने काय आहेत? तर भरतीतील विलंब, पेपर फुटे, परीक्षा रद्द होणे, न्यायालयीन वाद, रिक्त पदे, वाढती स्पर्धा यामुळे अनेक उमेदवारांचे वय निघून जाते. सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत हा प्रश्न केवळ भावनिक नाही, तर आर्थिक, प्रशासकीय, तांत्रिक आणि धोरणात्मक बदलांशी जोडलेला आहे. एका बाजूला डिजिटल प्रशासन, खर्च नियंत्रण आणि खासगी क्षेत्राला प्रोत्साहन आहे, तर दुसऱ्या बाजूला लाखो तरुणांना स्थिर रोजगाराची अपेक्षा आहे. भविष्यात सरकार कोणते रोजगार मॉडेल स्वीकारते आणि खासगी क्षेत्र किती दर्जेदार रोजगार निर्माण करते यावर भारताच्या रोजगार व्यवस्थेचे भविष्य अवलंबून असेल. तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा.